नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचे नाव आहे अल्जेब्रिक फॉर्म्युली एक्सपेन्शन ऑफ स्क्वेअर्स. खूप सोपा चॅप्टर आहे हा. प्रॅक्टिस सेट 50चे आपण आज प्रॉब्लेम सोडवणार आहोत. पहिला प्रॉब्लेम, एक्सपांड. हे दिलेले ज्या टर्म्स आहेत यांचं एक्सपेन्शन करायचं आपल्याला. सोडूया. पहिला प्रश्न, 5a + 6b होल स्क्वेअर. आन्सर 5a + 6b होल स्क्वेअर. हे सोडवण्यासाठी मित्रांनो आपल्या दोन फॉर्म्युली लक्षात ठेवावे लागतील. एक फॉर्म्युला असा आहे, a + bचा होल स्क्वेअर असेल तर याचं एक्सपेन्शन असं होते a² + 2ab + b². ओके. आणि किंवा a - b असेल तर a² इथे फक्त मायनस येईल आणि प्लस b². म्हणजे a + bचा होल स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला कसा होतो, a² + 2ab + b². जर इथं मायनस असेल, प्लस ऐवजी मायनस असेल तर फक्त इथं प्लस ऐवजी मायनस येईल. बाकी ह्या दोन टर्म दोन्हीमध्ये सारखेच आहेत, +a + b + b. फक्त ब्रॅकेटमध्ये जर प्लस असेल तर 2च्या पूर्वी प्लस येईल, मायनस असेल तर मायनस येईल. a + b होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि इंटू 2 आणि प्लस सेकंड स्क्वेअरचा स्क्वेअर. समजले? त्याप्रमाणे याचं आपण एक्सपेन्शन करू. काय होईल? a + 5a म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर 5a + 2 इंटू फर्स्ट टर्म 5a इंटू सेकंड टर्म 6b आणि प्लस 6 टर्मचा होल स्क्वेअर. बरोबर आहे. सोडवायचं. 5चा 25 a² + 6 इंटू 5 इंटू 2 6 म्हणजे 30 आणि 6 60 a इंटू b म्हणजे ab आणि प्लस 6चा स्क्वेअर 36 आणि प्लस bचा स्क्वेअर b². हे झालं एक्सपेन्शन. आता दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. a/2 + b/3 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. याचं एक्सपेन्शन करू आपण. प्लस आहे म्हणून हा फॉर्म्युला वापरणार आपण. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म a/2 स्क्वेअर प्लस 2 इंटू दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन, फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. सेकंड टर्म आपली b/3 पूर्ण स्क्वेअर घ्यावा लागेल याचा. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन सोडवायचं आता. हे a², 2चा स्क्वेअर 4 प्लस, आता इथं आपलं 2 आणि 2 कॅन्सल होईल म्हणजे abच राहील. ab/3 प्लस b² आणि अपॉन 3चा स्क्वेअर 9. समजले मित्रांनो? तिसरा प्रश्न. फक्त हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील किंवा सोडवता आली पाहिजेत, तर प्रत्येक प्रश्न सोडवता येईल आपल्याला या टाईपचा. आता हा किती सोपा आहे पहा. 2p - 3q
ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म 2p मायनस आहे म्हणून साईन येईल मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म 2p इंटू सेकंड टर्म 3q आणि प्लस सेकंड टर्म 3q स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 3 2 6 6 2 12 12 pq p आणि q प्लस 3 चा स्क्वेअर 9 q स्क्वेअर. चौथा प्रश्न आपल्याला x मायनस 2/x ब्रॅकेट स्क्वेअर असा दिलेला आहे. तर याचं एक्सपेन्शन कसं होईल. फर्स्ट टर्म x स्क्वेअर मायनस साईन जशाच तसं 2 इंटू फर्स्ट टर्म x इंटू सेकंड टर्म 2/x आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 2/x स्क्वेअर. देअरफॉर मायनस x कॅन्सल होतील. 2 इंटू 2 4 प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. पाचवा प्रश्न आपल्याला ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर असा दिलेला आहे. तर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. a प्लस b हा पहिला फॉर्म्युला वापरायचा यासाठी. फर्स्ट टर्म आपली ax आहे स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2 इंटू फर्स्ट टर्म ax इंटू सेकंड टर्म by आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर सेकंड टर्म by स्क्वेअर. काय होईल a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 ax by आणि प्लस b स्क्वेअर y स्क्वेअर. सहावा प्रश्न आपल्याला 7m मायनस 4 स्क्वेअर असा दिलेला आहे. तर सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म 7m आहे म्हणून 7mचा स्क्वेअर मायनस साईन मायनस आहे म्हणून साईन मायनस 2 इंटू दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन 7m इंटू 4 आणि प्लस सेकंड टर्म 4 आहे आपली म्हणून स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49 mचा स्क्वेअर m स्क्वेअर मायनस 7 28 दोन्ही 56 m प्लस 16 4चा स्क्वेअर 16. ओके. सातवा प्रश्न पूर्ण हा प्रॅक्टिस सेट फक्त दोनच फॉर्म्युल्यावर आधारित आहे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवले तर सोडवता येतील. सातवा x प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस 2 इंटू दोन्ही टर्म एक्स इंटू हाफ आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर 2 आणि 2 कॅन्सल
फक्त इथं एक्स राहील आणि प्लस 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. शेवटचा प्रश्न. शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला a मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीनं दिलेला आहे. तर मायनसमध्ये आहे म्हणून साईन मायनस येईल आणि फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, आता इथं साईन मायनस येईल, इंटू 2 इंटू दोन्ही टर्म a इंटू 1/a आणि प्लस सेकंड टर्म आपली 1/a याचा स्क्वेअर. बरोबर आहे. हे ए इथं कॅन्सल होतील म्हणजे काय राहील, a स्क्वेअर मायनस 2 आणि प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि याचा स्क्वेअर a स्क्वेअर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा प्रश्न पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.